विठ्ठला, बघा, एक रेल्वे गाडी सकाळी 5 वाजता स्टेशन ए वरून निघते व त्याच दिवशी सकाळी 9 वाजता स्टेशन बी वर पोहोचते. दुसरी रेल्वे गाडी त्याच दिवशी सकाळी 7 वाजता स्टेशन बी वरून निघते आणि सकाळी 10:30 वाजता स्टेशन ए वर पोहोचते. तर दोन्ही रेल्वे गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील सर? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो, 2 रेल्वे गाड्या परस्पर विरुद्ध दिशांनी आपला प्रवास करत आहेत. पहिली गाडी सकाळी 5 वाजता स्टेशन ए वरून निघते. किती वाजता निघते? सकाळी 5 वाजता ए वरून निघते बघा. आणि बी या स्टेशनवर सकाळी किती वाजता पोहोचते? तर 9 वाजता, सकाळी 9 वाजता पोहोचते. आता दुसरी गाडी त्याच दिवशी सकाळी 7 वाजता बी हून निघते. ही दुसरी गाडी, ही कोणीकडे जाणारी? ए ते बी. आता ही दुसरी गाडी बी ते ए असा प्रवास करणारी, ही सकाळी 7 वाजता आपला प्रवास प्रारंभ करते आणि सकाळी 10:30 वाजता स्टेशन ए वर पोहोचते. सकाळी 10:30. हा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. आता साधी आणि सोपी गोष्ट, पहिली जी गाडी आहे ए हून बी पर्यंत जाणारी, म्हणजे स्टेशन ए वरून स्टेशन बी वर जाणारी ही पहिली गाडी सकाळी 5 ला निघा लागली, 9 ला पोहोचा लागली. म्हणजे पहिल्या गाडीचा वेळ किती? तर अर्थात 4 तास. दुसऱ्या गाडीचा वेळ, गोष्टी लक्षात घ्या लेकरांनो, दुसऱ्या गाडीचा वेळ, ही दुसरी गाडी सकाळी 7 वाजता, त्याच दिवशी सकाळी 7 वाजता, मात्र बी स्टेशनवर सकाळी 7 वाजता निघाली आणि ए स्टेशनवर 10:30 वाजता पोहोचा लागली. म्हणजे ही घेत असलेली जी वेळ आहे ती आहे 3.5 तास. करायचं काय लेकरांनो? इथं हे 4 आणि 3.5 यांचा लसावी काढायचा. यांचा लसावी एक आहे 4, म्हणजे पूर्ण संख्या, आणि ही दुसरी 3.5 हे आहे दशांश संख्या. लक्षात घ्या. एखाद्या वेळेस तुम्हाला दशांश अपूर्णांक युक्त संख्यांचा लसावी मसावी कसा काढायचा एखाद्या वेळी इथं सविस्तर नाही सांगणं होत. माझी दशांश अपूर्णांकावरील लसावी मसावी ही प्लेलिस्ट अवश्य बघा लेकरांनो. इथं 4, 3.5 यांचा लसावी 28 येतो. यांचा लसावी येतो 28. दशांश अपूर्णांकाचा लसावी मसावी ही प्लेलिस्ट पहा. आता इथं जर 4 पूर्ण संख्या आहे, 3.5 ला 35 भागीला 10 केलं तर एक अंश याला छेद यायला लागला. या काही गोष्टी वेळ खाऊ एखाद्या वेळेस तुम्हाला या संबंधी काही संदेह वाटत असेल की बाबा याचा लसावी 28 कसा, याचं विश्लेषण सटीक स्पष्टीकरण आम्हाला वाचताना सांगितलं पाहिजे. तर हे एक संख्या पूर्ण, एक संख्या अपूर्ण, म्हणजेच दशांश युक्त अपूर्णांकात असेल तर त्यांचा लसावी मसावी कसा काढतात एखाद्या वेळेस दशांश अपूर्णांकाचा मसावी लसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. आता हा लसावी 28. पहिली गाडी 5 वाजता निघली, 9 वाजता पोहोचली. त्याच दिवशी विरुद्ध दिशेने बी स्टेशनहून दुसरी गाडी 7 वाजता निघली, ए स्टेशनवर 10:30 वाजता पोहोचली. ही वेळ 7 आहे, लक्ष द्या, हिची निघण्याची, आणि हिची वेळ निघण्याची 5 आहे. ही वेळ जर सारखी केली, या 5 ला जर 7 तास केलं तर प्रश्न विचारा लागते, म्हणाले की बाबा या पहिल्या गाडीनं 2 तासात 5चा वेळ हिच्या निघण्याचा 7 जर करायचा तर 5, 7 म्हणजे 2 तासाचा गॅप. पहिल्या गाडीनं 2 तासात किती अंतर कापलं, असा एक प्रश्न मनाशी निर्माण करावा लागेल. पहिल्या रेल्वे गाडीने 2 तासात कापलेले अंतर किती, हा प्रश्न. त्यासाठी
आता पहिली गोष्ट, हा प्रश्न निर्माण होण्याच्या अगोदर त्या गाड्यांचा वेग आम्ही पाहायला पाहिजे. त्या गाड्यांचा वेग या प्रश्नाचं जर उत्तर पाहिजे तर त्या गाड्यांचा वेग काढण्यासाठी पहिल्या गाडीचा वेग किती हो सर, तर हा जो आम्हाला लसावी प्राप्त झाला 28, याला भागीला पहिली गाडी घेत असलेली ते प्रस्तुत अंतर कापण्यासाठी घेत असलेली वेळ भागीला अंतर भागीला वेळ म्हणजे असते वेग. हा भाग 7 न जातो म्हणजे पहिल्या गाडीचा वेग 7 किलोमीटर प्रति तास सापडा लागला. दुसऱ्या गाडीचा वेग काय सर, तर लसावी आणि भागीला दुसरी गाडी ते प्रस्तुत अंतर कापण्यासाठी घेत असलेली वेळ 3.5. लक्षात घ्या. याला सुद्धा मी आता काही विस्तृत सांगत नाही लेकरांनो. हा भाग जातो 8 न जातो म्हणजे पहिल्या गाडीचा वेग 7 किलोमीटर प्रति तास, दुसऱ्या गाडीचा वेग 8 किलोमीटर प्रति तास. गोष्टी लक्षात घ्या. मग आता पहिल्या रेल्वे गाडीने 2 तासात कापलेले अंतर किती? पहिल्या रेल्वे गाडीचा वेग 7 किलोमीटर. या प्रश्नाचं तुम्हाला आता उत्तर इथे मिळालं. 2 तासात कापलेलं अंतर, पहिल्या गाडीचा वेग 7 किलोमीटर प्रति तास आहे 14 किलोमीटर. पहिल्या रेल्वे गाडीनं 7 वाजेपर्यंत 14 किलोमीटर एवढं अंतर कापलं. ही गाडी 7 ला निघली, लक्ष द्या, आणि हिनं 7 वाजेपर्यंत 14 किलोमीटर एवढं अंतर कापलं. आता काय करायचं लेकरांनो, गोष्टी लक्षात घ्या. एकूण म्हणजे सकाळी 7 वाजता असं म्हणा, सकाळी 7 वाजता 2 गाड्यांमधील एकूण अंतर म्हणा किंवा अंतरातील फरक म्हणा किती बाबा? मग एकूण हा जो लसावी म्हणजे हे झालं, हा जो लसावी झाला ना आमचा 28, याच्यामधून या पहिल्या गाडीनं 2 तासात पार केलेलं अंतर वजा करावं लागेल. केलं सर. मग हे 14 किलोमीटरचे उत्तर प्राप्त होते 7 वाजता ॲक्युरेट. 2 गाड्यांमध्ये असलेलं अंतर किती, तर 14 किलोमीटर. त्या दोन्ही गाड्या परस्परांना किती वाजता भेटतील, हा जो तुमचा प्रश्न आहे लेकरांनो, तर इथं सापेक्ष वेग ही संकल्पना, सापेक्ष वेग किती बाबा? रेल्वे गाड्या असो, कोणत्या गाड्या असो, परस्पर विरुद्ध बाजूनं जेव्हा प्रवास करतात, परस्पर विरुद्ध दिशांनी जेव्हा प्रवास करतात लेकरांनो, तेव्हा त्यांच्या वेगांची बेरीज करायची असते. लक्ष द्या. आता आम्हाला काढायचा सापेक्ष वेग. मग हा सापेक्ष वेग किती? पहिल्या गाडीचा 7, दुसऱ्या गाडीचा 8, याची बेरीज म्हणजे सापेक्ष वेग 15 किलोमीटर प्रति तास. परस्परांना त्या दोन्ही रेल्वे गाड्यांना भेटण्यासाठी लागणारा वेळ किती, तर अंतर 14 किलोमीटर दोन्ही गाड्यामधलं ॲक्युरेट 7 वाजता. ही वेळ सारखी यावी म्हणून या पहिल्या गाडीनं 2 तासात कापलेलं अंतर किती काढलं आणि लसावी मधून वजा केलं. 7 वाजता ॲक्युरेट 2 गाड्यांमधील अंतर किती, तर 14 किलोमीटर सापडलं. आता सापेक्ष वेग 15 किलोमीटर प्रति तास, अंतर भागीला हा सापेक्ष वेग बराबर काय, तर वेळ. हा वेळ लेकरांनो तासामध्ये आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे एवढ्या तासामध्ये ह्या 2 गाड्या परस्परांना भेटणार आहेत. याचं मिनिटामध्ये रूपांतरण करा, याचं मिनिटात रूपांतरण करा. लक्ष द्या. कसं करायचं मिनिटात रूपांतरण सर, तर 14 भागिले 15 हे तास आहेत, मिनिटात रूपांतरण करायचं म्हणून तासाभरातील एकूण 60 मिनिटं गुणिला घ्या. आता 15 चूक 60, आता 14 गुणिला 4 56 मिनिटे त्यांच्या भेटीचा अवधी आम्हाला सापडतो. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे पावलं. हा जो प्रश्न विचारला की दोन्ही रेल्वे गाड्या एकमेकींना किती वाजता भेटतील लेकरांनो, 56 मिनिटं भेटीचा अवधी. दुसरी गाडी त्याच दिवशी सकाळी 7 वाजता आपला प्रवास प्रारंभ करते आणि भेटीसाठी लागणारा वेळ आहे 56 मिनिटं. म्हणजे 7 56
मात्र कधीचे तर सकाळचे. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर. ओके. रेल्वे प्रश्न, आंतरवेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता.